विरार पश्चिमेच्या बोळिंज खारोडी येथील मुख्य रस्ता लगत असलेल्या झाडांच्या थेट मुळांवर काँक्रिटीकरण केले असल्याचा प्रकार समोर आलाय। या काँक्रिटीकरणामुळे येथील झाडांना धोका निर्माण झालाय, तर दुसरीकडे पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्गही बंद झालेत। बोळिंज खारोडी येथील अतिक्रमणामुळे पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचा निचरा होण्याचा मार्गही बंद झालाय। त्यामुळे पावसाचे पाणी हे मुख्य रस्त्यावर साचून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। यासाठी अतिक्रमण हटवून पाणी जाण्याचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी देखील यावेळी नागरिकांनी केली आहे। विरार पश्चिमेच्या भागातून विरार ते आगाशी असा मुख्य रस्ता गेलाय। या रस्त्याच्या कडेला महापालिकेने वृक्ष लागवड केली आहे, मात्र बोळिंज खारोडी येथील भागात सुगंधी हाईट्स या इमारतीच्या समोर काँक्रिटीकरण करण्यात आले असल्याचा प्रकार समोर आलाय। हे काँक्रिटीकरण थेट झाडांच्या मुळांवर करण्यात आल्याने पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त केला जातोय। झाडांना पोहोचण्यास ही जागा शिल्लक राहिली नाही, त्यामुळे ही मोठी झालेली झाडे मृत होण्याची शक्यता आहे। विशेषतः जे काँक्रिटीकरण करण्यात आलेले आहे ते झाडांच्या सोबतच नागरिकांना ये-जा करण्यासाठी असलेल्या फुटपाथवर केले, त्यामुळे ये-जा करण्याचा मार्गही बंद झालाय। याबाबत आशिष कदम यांनी प्रभाग समिती येच्या सहाय्यक आयुक्तांकडे तक्रार केली असून सदरचे अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, वसई।